कुणाकुणाला डायबिटीज मुक्त व्हायचं आहे? डायबिटीज मुक्त कुणाकुणाला व्हायचं आहे, पहिला अँड्रेस करा. नुसतं जे ऐकायला आलेत की नाही, इथं काय आता ऐकायला तर पाहिजे पहिला श्रवण भक्ती, मग सगळं समजून घ्यायचं आणि मग ॲक्शन करायची. तर आता बघा ही सत्याची फॅमिली मार्फत तुम्हाला ही व्याख्यानमाला चालू आहे. जागतिक महिला दिन 8 मार्चला झाला ना, त्यानिमित्त ही व्याख्यानमाला चालू आहे. वेगवेगळे टॉपिक आहेत आणि इथं तुम्ही ज्यावेळी मॉर्निंग प्रेझेंटेशनला ऐकता बघा, आता इथं तुम्ही कितीतरी लोकांचे रोज वेगवेगळे एक्सपिरियन्स ऐकता. मग इथं ह्या ग्रुपमध्ये आल्यानंतर लोकं आयुर्वेद, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक कुठं-कुठं फिरून-फिरून आलेले असतात आणि इथं आल्यानंतर स्टेप बाय स्टेप स्वतःची फॅमिलीच्या गाईडन्सखाली जसं काम करत जातील, तसं त्यांचे डॉक्टर लक्षात घ्या, औषध काय कमी-कमी करत बंद होत निघालेत. आता अनुराधा पाटलांचा सुद्धा तुम्ही ऐकलं ना रिझल्ट. इन्शुलिन कमी झालं, गोळ्या कमी झाल्या. किती गोळ्या? आता एक गोळी काहीतरी राहिली आहे फक्त. तर औषध सुद्धा आहे की नाही कमी करायची, बंद करायची प्रोसेस असते. आता स्वतःची फॅमिलीने तर कुठेही काही मोहीम काढलेली नाही डॉक्टरांच्या विरोधात किंवा औषधाच्या विरोधात बिलकुल नाहीये लक्षात घ्या पहिल्यांदा. कारण का जिथं आपल्याला गरज आहे की नाही डॉक्टरांची, औषधोपचाराची तिथं आपल्याला सगळं काही करायचं आहे. सगळं काही करायला तिथं काही दुमत असायचं कुणाचंही कारण त्या ठिकाणी नाही आहे. फक्त आपल्याला काय म्हणणं आहे आमचं स्वतःची फॅमिलीचं, आपल्या रूट कॉजवर काय काम चाललं जातं काय? रोगाच्या मुळावर काय काम होतं का? तर त्याच्यावर जर तुम्ही थोडं-थोडं काम करायला लागला की नाही, तर तुम्हाला कुठलाही जरी प्रॉब्लेम असला आणि योग्य त्या गाईडन्स खाली आणि त्याच्यामध्ये जर तुमची सातत्य, कन्सिस्टन्सी राहिली तर त्या ठिकाणी तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता. आता बघा डायबिटीज माझी काही विधानं तुम्हाला नवीन लोकं असतील, जुन्या लोकांना तसं माहिती आहे. तर काही लोकांना बघा जे जुने नवीन लोकं आहेत त्यांना धक्कादायकच वाटतील. डायबिटीज हा की नाही रोगच नाही आहे लक्षात घ्या. ब्लड प्रेशर हा रोग नाही आहे. डायबिटीज हा रोग नाही आहे. लक्षात आलं तर तुमचे सिम्प्टम्स आहेत, लक्षणं आहेत आणि ट्रीटमेंट कशावरती चालू आहे? लक्षणावरती, सिम्प्टम्सवरती. तुमच्या रक्तातली साखर वाढलेली आहे. रक्तातली साखर वाढणं धोकादायक असते. 100% धोकादायक असते. आणि मग ते काय करतं तुमचं औषध काय करतं? जे वाढलेली असते की नाही ते थोडं काय करतं? कमी करतं. एवढंच त्याचा रोल असतो. कुठलंही तुम्ही औषध घ्या, तर ते काय त्याचा रोल काय असतो? तर ते बरं करण्यासाठी दिलेलं नसतं. प्रामुख्याने ॲलोपॅथिक औषधं जी असतात तर ती. तर तिथं आता ॲलोपॅथी शब्दाचा पण मी तुम्हाला अर्थ सांगतो. ॲलो म्हणजे उलट आणि पॅथी म्हणजे उपचार पद्धती. उलट उपचार पद्धती, अगेन्स्ट उपचार पद्धती, उलटी उपचार पद्धती. उलटी म्हणजे काय? तर तुम्ही काय सांगता की नाही त्याच्या उलट औषध देतात. तुम्हाला रक्तदाब वाढलाय, रक्तदाब कमी करायचं औषध. तुमच्या रक्तातली साखर वाढली आहे, रक्तातली साखर कमी करायचं औषध. तुम्हाला काहीतरी दुखतंय, पेन्स आहेत, पेन किलर देतात. तुम्हाला उलटी व्हॉमिटिंग होतंय, उलटी कमी व्हायचं औषध. तुम्हाला डिसेंट्री लागली आहे, डिसेंट्री कमी व्हायचं औषध. तुम्हाला इचिंग होते, खाज उठते, खाज कमी करायचं औषध. त्याला काय म्हणायचं? उलटी पॅथी, ॲलोपॅथी. जे पेशंट सांगतो की नाही त्याच्या उलट औषध द्यायचं. मग पेशंटला काय होतं रिलीफ मिळतो. दुखायचं थांबलं रिलीफ, खाज उठायचं थांबलं रिलीफ, पित्त कमी झालं रिलीफ. लक्षात आलं तर उलटी पॅथी. पित्त वाढलंय ना, पित्त कमी करायचं औषध. मग ते होतं लगेच लक्षात आलं. तर याला म्हणायचं ॲलोपॅथी. मग आता आपल्याला कसं डायबिटीजमध्ये आहे की नाही, तर हे तुम्हाला बरं करण्यासाठी कधीच नसतं लक्षात घ्या कधीही. फक्त काय होतं ते कंट्रोल ठेवायचं. जरासं थोडं खाली ओढायचं. लक्षात आलं आणि मग डायबिटीजचे लोकं बघता काय म्हणतात, "माझं डायबिटीज, माझी शुगर कंट्रोलमध्ये आहे, माझी शुगर कंट्रोलमध्ये आहे." लक्षात आणि त्या कंट्रोल ह्या ह्याच्यामध्येच की नाही ते डायबिटीजचे लोकं कायम खुश असतात. बरं बघा तुम्ही ते आकडेवारी सुद्धा आहे की नाही, जेवल्यानंतर त्यांची 140च्या खाली एवढी औषधं घेऊन असते का बघा हो? कंट्रोलमध्येच आहे ना, आणते येते का बघा 140च्या खाली? औषधं एवढी घेता की नाही, इन्शुलिन पण घेता. बघा तुमची 100च्या खाली येते काय? लक्षात आलं? गोळ्या औषधं घेऊन सुद्धा त्यांचं तेवढं त्या जे रेंज पाहिजेल आहे त्याच्यामध्ये ती असत नसते. तर ह्याला आपल्याला काय आहे, मी परत-परत सांगतो, जिथं गरज आहे तिथे औषधोपचार सगळं त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तर आता सुद्धा मॅडमनी सांगितलं की नाही, हे जागतिक आरोग्य संघटना वगैरे, मी तुम्हाला 2024 ची आकडेवारी सांगतो भारतातली. 2024 सालीचा जो सर्व्हे होता किंवा काय, त्यावेळी 10.1 कोटी लोकं लक्षात आलं डायबिटीज ग्रस्त आहेत भारतामधल्या. 2024चं मी तुम्हाला सांगायला लागलोय. तर त्यावेळी दर 10 माणसामागे 2 लोकं, दर 10 मध्ये 2 लोकं डायबिटीज. आता 2026 चालू आहे. त्यावेळी 2024ला भारत 2 नंबरला होता. आता भारत जगात 1 नंबरला आहे. नको तिथं आम्ही 1 नंबरमध्ये आहे. लक्षात आलं? आणि मग आपल्याला आहे की नाही याच्यावर आता आणि मग आता मॅडमनी सांगितलं नाही जागतिक आरोग्य संघटना सांगते किंवा काय वगैरे, तर 10 पैकी 7-8 लोकं डायबिटीज होणार आहे. तुम्ही 10 पैकी 7-8 मध्ये जाणार आहे काय बघा. काय 2-3 मध्ये येणार, नॉन डायबिटिक येणार. बरं डायबिटीज असू दे की नाही, डायबिटिक व्हायला सुद्धा आहे की नाही लगेच कुणाला डायबिटीज होत नाही. लक्षात घ्या डायबिटीज म्हणजे मधुमेह. तर तो वर्षानुवर्षाची प्रोसेस असते. वर्षानुवर्षे 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 25-25, 30-30 वर्ष तुम्ही प्री डायबिटिकमध्ये असता. प्री डायबिटिक म्हणजे पूर्वतयारी चालू असते. म्हणजे तुम्हाला तिथं काही औषधाची वगैरे गरज नसते. लक्षात आलं आणि मग तुम्हाला काहीतरी होतं, काहीतरी प्रॉब्लेम होत असते. तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाता. मग तिथं तुमची शुगर चेक केली जाते
लक्षात आलं. डॉक्टर सांगतात त्यांच्या त्यांच्या त्या प्रोसेस प्रमाणे तुमची जरा साखर चेक करूया आणि मग तिथं काय होतं तुमच्या रक्तात साखर सापडते, तुमच्या युरिनमध्ये साखर सापडते आणि मग लोकांना काय वाटतं, "अरे, असं कसं काय झालं मला? अचानक कसा डायबिटीज झाला?" तर हे हे अचानक वगैरे काय असत नाही लक्षात घ्या. तुम्हाला बाकी पण जे प्रॉब्लेम असतात, मी नुसतं तुम्हाला डायबिटीजबद्दल म्हणत नाही. तुम्हाला इतर सुद्धा जे काही प्रॉब्लेम असतात, लक्षात आलं. तुम्हाला काहीतरी दुखत असू दे किंवा काय पण असू दे, तुम्हाला जे काही आत्ता प्रॉब्लेम आहेत बघा. तर आपलं जे शरीर असतं की नाही, तर वेळोवेळी तुम्हाला सिग्नल देत असतं. आता ती शरीराची भाषा आहे. तर ते सिग्नल म्हणजे काय? बघा तुम्हाला कुठेतरी पेन्स व्हायला लागलेत, शरीर तुम्हाला सांगायला लागलंय. तुम्हाला पित्ताचा त्रास होतो, शरीर तुम्हाला सांगायला लागलंय. तुम्हाला उलटी होते, तुम्हाला व्हॉमिटिंग होते की नाही, तुम्हाला डिसेंट्री लागले, तुम्हाला सर्दी होते. तर उलटी, संडासला लागणं किंवा सर्दी होणं हे निसर्गोपचारशास्त्राप्रमाणे शरीरामध्ये झालेला कचरा असतो. नको काहीतरी तयार झाले नको असलेलं शरीर संडास वाटे, उलटी वाटे, तुमच्या नाका वाटे, सर्दी वाटे, ते बाहेर टाकत असते. लक्षात आलं. आणि आम्ही काय करतो? संडासला लागलं औषध घ्या, सर्दी झाली औषध घ्या, उलटी झाली औषध घ्या. बघा गरज असेल तर घ्यावं लागतं, नाही असं नाही आहे. पण थोडं जर आपण त्याला तो मार्ग जर मोकळा करून दिला, कचरा जो बाहेर पडलाय, तर त्याला मार्ग मोकळा करून द्यायला पाहिजे. नाहीतर काय होतं ते जी औषधं असतात ना, ती सप्रेस करतात. तुम्हाला दाबून ठेवतात. तर आपण काय करतो, थोडं तुम्हाला शरीराला मदत करा. शरीर तुमचं युअर बॉडी हील्स यू. तुमचं शरीरच तुम्हाला काय करत असतं, रिपेअर करत असतं. तर बघा मी तुम्हाला पक्की गॅरंटी देतो. बघा पक्की गॅरंटी कोण-कोण तुम्ही ऐकायला लागला, नुसते ऐकायला लागलाय. 87 फॅमिलीमध्ये या. तुम्हाला औषधमुक्त तुम्ही होऊ शकता, डायबिटीज मुक्त होऊ शकता. कारण का डायबिटीज हा रोगच नाही आहे. ते लक्षणावरती त्या ठिकाणी काम चालतं. आता हे डायबिटीज कशामुळे होतो वगैरे आहे की नाही, नुसतं साखर खाल्ल्यामुळे डायबिटीज होतो काय? गोड खाल्ल्यामुळे होतो काय? तो एक त्यातला पार्ट आहे, छोटा पार्ट आहे लक्षात घ्या. मग आता बरेच लोकं बघा डायबिटीजमध्ये गोड खायचं बंद करतात, बिनसाखरेचा चहा घेतात, गोड खायचं पूर्णच बंद करतात. मग मी काय म्हणतो, तुम्ही पूर्ण गोड खायचं बंद करा. डायबिटीजमधनं मुक्त होता काय बघा? का मुक्त होत नाहीत? मग गोड याचा अर्थ गोड खा असं नाही आहे. मग त्यातला तो एक पार्ट आहे, गोड खायचं नाही वगैरे किंवा काय. मग आता डायबिटीजच्या लोकांना सुद्धा काय सांगतात, व्यायाम करा, व्यायाम करा. 45 मिनिट्स ऑफ वॉक, 45 मिनिटं चाला, 1 तास चाला. मग 1 तास 45 मिनिटं चालल्यानंतर डायबिटीज जातो? लक्षात आलं का? डायबिटीज मुक्त होतो काय? मग नाही आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा आहे की नाही एक्सरसाइजचा रोल त्याच्यामध्ये आहे. पण आपल्याला मुळावर काय काम करायचं आहे आता तुम्हाला आहे की नाही, तर रक्तातली साखर का वाढते? तिथं काय काम चालू आहे काय? आणि एव्हरेज बघा तुम्हाला सांगतो, मी कायम सांगतो, वजन कमी करायचं आहे, रक्तातली साखर वाढवून देऊ नका. तुम्हाला डायबिटीज मुक्त व्हायचं आहे, रक्तातली साखर वाढवून देऊ नका. तुम्हाला मसल स्ट्रॉंग करायचे आहेत, रक्तातली साखर वाढवून देऊ नका. तुम्हाला हार्टचे प्रॉब्लेम रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, तुमच्या रक्तातली साखर वाढवून देऊ नका. मग ही काम कशावर करायला पाहिजे? तुमच्या रक्तातली साखर कशामुळे वाढते? मग तिथं काय खरोखर काम चालू आहे का? आता वजन सुद्धा वाढतं. रक्तातल्या वाढलेल्या साखरेमुळेच वजन वाढतं. मग ती वाढलेली साखर तुमची ती ग्लायकोजनच्या रूपानं मसल्समध्ये, लिव्हरमध्ये, परत ते फॅटच्या रूपानं, चरबीच्या रूपानं तुमच्या शरीरामध्ये साठवली जाते. काय? तर रक्तात वाढलेली साखर. लक्षात आलं? चरबीच्या रूपानं कन्व्हर्ट करतंय. ग्लुकोज कन्व्हर्ट इंटू फॅट, ग्लुकोज कन्व्हर्ट इंटू ग्लायकोजन आणि बॉडी काय करते? मेंदू काय म्हणतो, "बाबा, मला रक्तात वाढलेली साखर बिलकुल चालणार नाही. तुम्ही काय वाटेल ते करा." आणि मग काय करतं तिथं तुमच्या रक्तात वाढलेली साखर असते की नाही, तर ते शरीर तुमचं ग्लायकोजनच्या रूपानं 100 ग्रॅम लक्षात घ्या तुमच्या लिव्हरमध्ये साठवतं. 500 ग्रॅम तुमच्या मसल्समध्ये साठवतं. लक्षात आलं? तर ग्लायकोजनच्या रूपानं कन्व्हर्ट करतं ते. आणि अजून जरी वरनं तुमच्या जर साखर किंवा साखर म्हणजे तुमचं साखर वाढणारे पदार्थ येत असतील. साखर म्हणजे नुसतं गोड साखर असं नाही. साखर वाढणारे पदार्थ, तुमच्या रक्तातली साखर ज्याच्यामुळे वाढते ते म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट हे वरनं येतच राहतात. आणि मग काय होतं वाढलेली साखर, रक्तातली साखर वाढत असते आणि मग ती काय करते शरीर काय म्हणतंय, तुमचं लिव्हर फुल झालं, तुमचं मसल्स फुल झाले, चरबीच्या पेशीमध्ये वाढवून तिथं मग तुमचं वजन वाढतं बघा. मग आपल्याला काम काय करायला पाहिजे? डायबिटीज मुक्त व्हायचं, वजन कमी करायचं, तुम्हाला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम जे असतात, लक्षात आलं कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड मी तुम्हाला सांगणार आहे पुढे थोडं सांगणार आहे. तर त्यानं काय होतं तुमच्या रक्तात वाढलेली साखरेवर त्याच्यावर काम करा. मग रक्तात साखर कशामुळे वाढते? सिंपल कार्बोहायड्रेटमुळे वाढते. तुमचे गोड पदार्थ खातो किंवा काय त्यानं वाढते. काहीही न खाता लक्षात तुम्ही काय पण जरी खाल्ला, काय पण खावा, ते साखरेतच कन्व्हर्ट होत असते. काय पण खावा. कडू कारलं जरी खाल्लं तर ते साखरेत कन्व्हर्ट होत असते. लक्षात आलं? तर बॉडी ग्लुकोज तयार करत असते. लक्षात आलं? तर आपल्याला काय तर ही रक्तात वाढलेली साखर काही न खाता म्हणजे ताण-तणाव, टेन्शन जेवढं तुम्ही स्ट्रेसमध्ये राहणार आहे. लक्षात आलं? तर जेवढं तुम्ही मग कशाचं टेन्शन घेता हे तुमच्या मेंदूला, शरीराला, पेशीला बिलकुल कळत नसतं. लक्षात आलं? आणि जेवढं स्ट्रेसमध्ये राहता की नाही, तर तेवढं तुमचं कार्टिसोल वाढतं. लक्षात आलं? कार्टिसोल वाढलं की तुमचं इन्शुलिन वाढतं.
ती प्रोसेस आहे. आता मी तिकडे खोलवर जात नाही. इन्शुलिन वाढलं, की इन्शुलिन हे भूक वाढवणारं हार्मोन आहे. लक्षात आलं? ते चरबी कलेक्ट करणारं हार्मोन आहे. आणि मग काय होतंय तुम्हाला इथं आता बघा, हे कशामुळे डायबिटीज होतात तर मी तिकडे फार जात नाही. लक्षात आलं? तर ते तुम्हाला त्याचे काय हे काय होतात वगैरे ते सगळ्या लोकांना माहिती आहे. तर त्याचे दुष्परिणाम वगैरे जे आहेत की नाही, तर त्याच्यावरती मला जरा भर द्यायचा आहे. आणि ही जी औषधं वगैरे तुम्ही घेतात, त्यातल्या एका औषधाचं मी तुम्हाला सांगणार आहे. परत सांगतो, गरज आहे तिथं तुम्हाला औषध त्या ठिकाणी घ्यायचंच आहे. तर आपल्याला आता इथं काय असतंय, तर ह्याचं रूट कॉज काय आहे? तर वाढलेली साखर किंवा तुमची साखर का वाढते? मग तिथं काय काम होतं काय? तर तिथं काय कामच होत नाही. लक्षात आलं काय? आणि मग काय करतो आपण ती औषधं त्या ठिकाणी घेत राहतो. आता बघा ह्याचं रूट कॉज काय? इन्शुलिन इज द रूट कॉज. इन्शुलिन रेझिस्टन्स इज द रूट कॉज. मग आता बघा डायबिटीजचे लोकं आत्तापर्यंत तुम्हाला कधी इन्शुलिन चेक करायला सांगितलं काय? इन्शुलिन चेक करायला सांगितलं काय? नाही सांगितलं जात. तर त्याच्यावरनं इन्शुलिन रेझिस्टन्स हे काढायचं असतं. मग त्याला काय तुमचं फास्टिंग इन्शुलिन आणि फास्टिंग ब्लड शुगर द्या आणि त्याच्यावरनं ते इन्शुलिन रेझिस्टन्स काढायचा असतो. आता रेझिस्टन्स म्हणजे काय? विरोध करणे. विरोध करत असते. तुमचं पेशी लक्षात आलं डॉक्टर प्रसाद पाटीलने ते मध्ये दाखवलं होतं बघा छान ते व्हिडिओ दाखवला होता. तर काय असते तुमच्या रक्तात वाढलेली साखर धोकादायक असते. मग तिथे इन्शुलिनचा रोल असतो. इन्शुलिन काय करतं तुमच्या पेशीचा दरवाजा उघडायचा असतो. त्याला पेशीमध्ये ढकलायची असते साखर. रक्तात वाढलेली साखर पेशीमध्ये ढकलायची असते. मग ते इथं दरवाजा उघडायला पाहिजे. मग ते ते किल्लीसारखं, कुलपासारखं काम करतं. किल्ली इन्शुलिन येतं, टुक करतं, ते दरवाजा उघडतं, तुमच्या रक्तात वाढलेली साखर पेशीमध्ये ढकलली जाते. मग तुमच्या रक्तातली साखर कमी होते. लक्षात आलं? ही प्रोसेस असते. मग आता काय होतं रक्तातली साखर तर वाढतच राहते. मग पेशी काय म्हणतात, पेशी ज्या असतात की नाही ह्या गरीब बिचाऱ्या असतात आणि इन्शुलिन जे असतं की नाही हे गुंडा प्रवृत्तीचं आहे. गुंडे लोक असतात की नाही गुंडा प्रवृत्ती म्हणतात. तर तसं ते असतं आणि पेशी गरीब बिचारी असते. मग त्याला इन्शुलिन रेझिस्टन्स मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर ते काय होतं हे रूट कॉज आहे. ते लक्षात घ्या. डायबिटीजचं ते रूट कॉज आहे की नाही आणि मग काय होतं तर ते इन्शुलिन मग काय करतं, ते इथं येतं दरवाजा उघडतं. मग पेशीमध्ये ते नको म्हणतात. पेशी काय म्हणतात, "मला आता ते ग्लुकोज नको आहे, मला साखर नको आहे. तुम्ही माझ्याकडे किती ढकलायला लागला, आता मला गरज नाही आहे." मेंदू काय म्हणतो, "आम्हाला बाकी काय सांगायचं नाही. रक्तात वाढलेली साखर धोकादायक आहे." मग इन्शुलिन पेशी काय करते, दरवाजाच उघडत नाही. मला नको आहे म्हणते. मला नको आहे आणि तुम्ही कशाला द्यायला लागलाय? मी दरवाजा उघडणार नाही म्हणते. पेशी गरीब बिचारी असते, दरवाजा नाही उघडत. मग मेंदू काय म्हणतो, "मला तुम्ही काय सांगू नका बघा. मला बाकी काय माहीत नाही, नाहीतर मरशीला. रक्तात साखर वाढलेली आहे. तुम्ही कुठं वाटेल तिथं टाका जावं, काय वाटेल ते करा जावं." आणि मग काय करतोय, मेंदू काय करतो, पॅनक्रियाला सांगतो, "करा इन्शुलिन तयार." मग इन्शुलिन येतं. मग आपल्याला मी नेहमी उदाहरण देतो. तुमच्या घराचा दरवाजा एक माणूस उघडतो, झाकतो की नाही, एका माणसाने उघडता येतंय, झाकता येतंय. मग तसं ह्या पेशीचं इन्शुलिन आहे की नाही, थोडं इन्शुलिन तुमचं काम करतं. मग पेशी विरोध करते, नाही उघडणार दरवाजा आणि मग काय करते, मेंदू तुमचा इन्शुलिन जादा आणतं. लक्षात आलं? आणि ते दरवाजा काय करतं, लाथा घालते. मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. दरवाजा ठोकरते जोरात, लाथा घालून पेशीचा दरवाजा उघडते आणि ते इन्शुलिन काय तुमच्या रक्तातली साखर तुमच्या पेशीमध्ये ढकलली जाते. आणि मग हा विरोध हे इन्शुलिन रेझिस्टन्स लक्षात आलं? रेझिस्टन्स म्हणजे विरोध करणे आणि ते रूट कॉज आहे. मग तिथे पेशी मला नको म्हणायला लागले, मेंदू काय म्हणतो, "आम्हाला काय सांगू नका." जादा इन्शुलिन येतं आणि हेच ॲक्शन असते की नाही तुम्हाला जी गोळ्या दिल्या जातात, लक्षात आलं? तर ते इन्शुलिनची रिक्वायरमेंट वाढवली जाते आणि पेशीचा दरवाजा मोडून काढला जातो आणि त्या पेशीमध्ये काय केले जाते, साखर आत ढकलली जाते. मग तुमच्या रक्तातली साखर कमी होते. लक्षात आलं? एवढंच त्याचा रोल असतो. तुम्हाला ती जी औषधं असतात ती बरी करण्यासाठी नसतात लक्षात घ्या. हा फार मोठा गैरसमज लोकांचा आहे, की मला जी औषधं दिलेली आहेत, ती मला काहीतरी डायबिटीज मला बरं करण्यासाठी दिलेली आहे. तर मग बरं झालेत की नाही? मग किती लोकांची डायबिटीज बघा ट्रीटमेंट चालू आहे. किती वर्ष ट्रीटमेंट चालू आहे. जे आता तुम्ही बघा प्रत्येक डायबिटीजचा माणूस बघा तुम्हाला किती वर्ष ट्रीटमेंट चालू आहे आणि मग तुम्ही त्यातनं गोळ्या तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ बदलेल, डोस बदलेल, पण तुमचं औषध बंद होत नाही. का? तर रोगाच्या मुळावर काम होत नाही. मग रोगाच्या मुळावर काम काय? मी सांगितलं ना सोपं काय काम? रक्तातली साखर कशामुळे वाढते? लक्षात आलं? ती मुळात वाढून देऊ नका आणि जरी समजा रक्तातली साखर वाढली, तर ती औषधाशिवाय कशी कमी करायची त्याला त्याला काही मार्गदर्शनाखाली जर तुम्ही काम केलं, काही न करता तुम्हाला रक्तातली साखर व्यायामानं किंवा योगातल्या काही प्रक्रिया आहेत, तर तिथे जर आपण काम केलं ना, तर तुमच्या रक्तात वाढलेली साखर औषधाशिवाय सुद्धा आपण कमी करू शकतो. पण त्याला गाईडन्स महत्वाचा आहे. लक्षात आलं? तर हे इन्शुलिन रेझिस्टन्स लक्षात आलं तुम्हाला? मग तुम्हाला वाढलेलं इन्शुलिन असतं की नाही तुमच्या आता बघा, आता अनुराधा पाटीलला इन्शुलिन चालू होतं. मग काय झालं? इन्शुलिन म्हणजे जादा तुम्हाला आता त्या गोळ्या पण नंतर उपयोगी पडत नाहीत आणि म्हणून मग काय करतात डॉक्टर तुम्हाला वरनं इन्शुलिन टाइप टाइप 2 बोलतो हां मी. टाइप 1चा इथं काही संबंध नाही. टाइप 1 डायबिटीज म्हणजे ते इन्शुलिन डिपेंडंट असतात. त्यांच्या पॅनक्रियाजमधल्या बीटा सेल्समध्ये तिथं इन्शुलिन तयार होत नसतं किंवा त्या बीटा सेल्स वीक असतात. तेवढ्या क्वांटिटीमध्ये तेवढं
इन्शुलिन तयार करू शकत नसतात. तर ते टाइप 1 डायबिटीज इन्शुलिन डिपेंडंट असतात. तर तिथं त्यांना ते घ्यावंच लागतं. मग हा रिसर्च आहे की नाही संशोधन हे त्या डायबिटीजच्या टाइप 1च्या लोकांना फार उपयोगी पडतं. तिथं ते उपयोगी पडू शकतं. लक्षात आलं. पण टाइप 2 मध्ये मी बोलायला लागलोय, तर तिथं तुम्हाला इथं काय केलं जातं, तुम्हाला इन्शुलिनची लेव्हल वाढवली जाते आणि मग काय करतं रक्तातली साखर ती कमी केली जाते. आता मी माझ्या तुम्हाला सोप्या शब्दात सांगतो. मी नेहमी सांगतो बघा, जे वाटीभर इन्शुलिनमध्ये तुमचं समजण्यासाठी वाटीभर इन्शुलिनमध्ये जे काम झालं पाहिजे, तर ते तुम्हाला वेगळ्या-वेगळ्या ज्या गोळ्या दिल्या जातात. आपण कपडा कसा पिळतो मी तुम्हाला ती ॲक्शन करूनच दाखवतो बघा. आता हे हे पॅनक्रियाज हे टॉवेल म्हणजे नॅपकिन म्हणजे हे पॅनक्रियाज आहे. तर इथे कसं झालं असं मी कसं पिळायला लागलोय बघा. कसं पिळायला लागलोय माझ्या तोंडाकडे पण बघा. लक्षात येतंय असं पिळून करकचून काय केलं जातं, तुमच्या पॅनक्रियाजला पिळलं जातं. कोण पिळतं? तुम्हाला ही जी वेगळी-वेगळी औषधं असतात की नाही, लोकांना काय वाटतंय, मला एकच औषध चालू आहे. पण त्या एका औषधात 3 ड्रग असतात. वेगळे-वेगळे 3 ड्रग असतात आणि तुम्हाला पॅनक्रियाजला पिळून-पिळून काय केलं जातं, इन्शुलिन जास्त तयार केलं जातं आणि मग जादा तयार केलं जातं का? तर रक्तात वाढलेली साखर आहे. तुमची पेशी विरोध करत असते, "मी नाही साखर मला नको आहे, तुम्ही का द्यायला लागलाय?" आणि मग ते इन्शुलिन गुंडा प्रवृत्तीचं म्हटलं की नाही, तर रक्तात वाढलेली धोकादायक असते, ते करावं लागतं आणि मग ते पेशीत ढकललं जातं. लक्षात आलं? आणि मग हे काम कोण करतं? तुम्हाला जे औषधं दिली जातात, प्रामुख्यानं ते तुम्हाला जादा इन्शुलिन तयार केलं जातं आणि ते वाढलेलं तुमच्या रक्तात वाढलेली साखर जास्त इन्शुलिनचा वापर करून मग तुमच्या रक्तात साखर वाढलेली कमी होते आणि हेच वाढलेलं इन्शुलिन लक्षात घ्या त्याचे तुम्हाला एवढे साइड इफेक्ट्स असतात आणि हे आपल्याला सांगितलं जात नाही. वाढलेलं इन्शुलिन तुमचं वजन वाढवतं. का इन्शुलिनचं काय हे आहे गुणधर्म काय? ते चरबी कलेक्ट करतं. ते भूक वाढवतं. लक्षात आलं? ते पाणी कलेक्ट करतं. तुम्हाला बघा रक्तदाबाचा विकार आहे, तर ते पाणी कलेक्ट करतं. मग आपल्या शरीरामध्ये पाणी आहे की नाही, तरी मीठ कसं पाणी पकडतं की नाही, तर तसं वाढलेलं इन्शुलिन हे रक्तात आपल्या शरीरामध्ये 70-75% पाणी आहे आणि ते पाणी ओढतं. कोण? इन्शुलिन ओढतं. तुमचा रक्तदाब वाढतो. लक्षात आलं? तुमचं इन्शुलिन हे भूक वाढवणारा हार्मोन आहे. मग तुम्हाला सारखं भूक लागते बघा. ज्या डायबिटीज लोकांना असतं की नाही वाढलेलं इन्शुलिन ते भूक वाढवतं. मग जेवढं तुम्ही खाणार, परत वजन वाढणार. लक्षात आलं? आणि म्हणून तुम्हाला हे वाढलेलं इन्शुलिन कारण का त्याचा तो गुणधर्म आहे. त्याचं भूक वाढवणं, चरबी कलेक्ट करणं, लक्षात आलं त्याचा गुणधर्म आहे. इन्शुलिनच्या लोकांना बघा स्किनचे प्रॉब्लेम होत असतात, इचिंग वगैरे अमुक-तमुक त्यांना फार प्रॉब्लेम होत असतात. आणि म्हणून आपल्याला आहे की नाही, तर त्या रूट कॉजवर आपल्याला काम करणं फार आवश्यक असतं. आणि डायबिटीजमध्ये बघा पुढं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा बघा तुम्ही सरकार सुद्धा, गव्हर्नमेंट सुद्धा त्या डायबिटीजच्या लोकांना किती काळजी घ्यायला सांगत होतं. कारण का ही रक्तात वाढलेली साखरच आपल्याला बाकी पण आपलं आरोग्य त्या ठिकाणी डॅमेज करत असते. आता बघा प्री डायबिटिक असतो की नाही, मगाशी मी सांगितलं तुम्हाला प्री डायबिटिक, तिथं तुम्हाला खरोखर औषधाची गरज नसते. पण तिथं सुद्धा तुमच्या कसं प्री डायबिटिक असता, रक्तात वाढलेली साखर असते, पण औषधाची गरज नसते. पण ही रक्तात वाढलेली साखर तुमचं बाकी पण आरोग्य बिघडवत असते. लक्षात आलं? आणि म्हणून मग आपल्याला त्या आपल्या आहाराच्या किती गाईडन्स खाली तुम्हाला काम करायला पाहिजे. मी सांगतो ना डायबिटीज मधनं मुक्त होणं अतिशय सोपं आहे. वजन कमी करणं अतिशय सोपं आहे. हे तुम्हाला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम, कोलेस्टेरॉल, अमुक-तमुक वगैरे मी सांगितलं ना, परत-परत सांगतो रक्तात साखर वाढून द्यायची नाही आणि मग त्याला ते गाईडन्स खाली मात्र काम करणं आवश्यक असतं. आता ह्याचं काय होत असतं तुमचं मेटाबॉलिझम पूर्ण कोलॅप्स होतं. मेटाबॉलिझम आता तिथं पण मी फार जात नाही. पण मेटाबॉलिझम म्हणजे काय चयापचय. तुमचं रक्तात वाढलेलं तुमचं अन्न खायचं, पचवायचं, मग ते रक्तात रूपांतर करायचं. तर ते नंतर त्यांची एटीपी ऊर्जा तयार होते, ती तुम्ही वापरता. लक्षात आलं? हे सगळं प्रोसेस होत असताना नको असलेले काही घटक तयार होतात. ते शरीराच्या बाहेर टाकायचे. लक्षात आलं? ह्या सगळ्या प्रोसेसला मेटाबॉलिझम म्हणायचं आणि म्हणून एव्हरेज लोकांचं आरोग्य बिघडण्याचं मोठं कारण तुमचं मेटाबॉलिझम कोलॅप्स होतं. लक्षात आलं? आणि हे मेटाबॉलिझम तुम्हाला जर योग्य ठेवायचं असेल की नाही, तर तिथं तुम्हाला योगातल्या प्रक्रिया, न्यूट्रिशन डिफिशियन्सी कोण-कोण एनर्जी ड्रिंक घेता? एनर्जी ड्रिंक कोण-कोण घेता? तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होतं. थर्मोजेनिक एनर्जी तिथं क्रिएट होते. लक्षात आलं? हां. तर तुम्हाला आता बघा अजून तुम्हाला बघा तुम्हाला हे आता मी फ्री रॅडिकल म्हटलं की नाही फ्री रॅडिकल पेशी लेव्हलचा कचरा हे मेटाबॉलिझम होत असताना पेशी लेव्हलचा कचरा तयार होत असतो. त्याला म्हणतात फ्री रॅडिकल मेडिकल याच्यामध्ये. मग हे फ्री रॅडिकलची जी कचरा तो बाहेर काढायचं काम कोण करतं? अँटीऑक्सिडंट. आता व्हॉट इज अँटीऑक्सिडंट? ते फ्री रॅडिकलच्या उलट आहे. तर ते कचरा कमी करायचं काम कोण करतंय? अँटीऑक्सिडंट. मग अँटीऑक्सिडंट युक्त पदार्थ तुमच्या जेवणामध्ये आहारामध्ये आहेत काय? मग शेताची फॅमिली तुम्हाला तिथं काम करता बघा. हे तुम्हाला कचरा जो आहे की नाही फ्री रॅडिकल मग मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट कोण घेतं? सकाळ, दुपार, संध्याकाळ 5 ते 6 प्रकारच्या फळं, भाज्या तुम्ही खाऊ शकता काय कलरफुल? नाही खाऊ. मग 3 गोळ्या जेवढे घेतो, तर सकाळ, दुपार, संध्याकाळ तर तुमच्या हे फ्री रॅडिकल क्लिअर करायचं जे हे आहे
तर मग ते कोणतं औषध आहे काय तर नाही आहे. तर त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते. हे एनर्जी ड्रिंक तुम्ही घेता त्याच्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी असते. मग हे फ्री रॅडिकल जेवढे क्लिअर होतील की नाही, तर तुमचं काय होतं तिथं हे पेशी डॅमेज व्हायचं जे काम असतं तर ते त्या ठिकाणी होत असतं. तर आपण बघा किती कोशिंबीर, किती सॅलड काय खातो. मग इथं गाईडन्स आपल्याला नसतो. लक्षात आलं? आपण जे खातो की नाही तर ग्रेन्स, पिठाचे पदार्थ, सिंपल कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपल्या आहारामध्ये जादा आहे. आणि जेवढं तुम्ही सिंपल कार्बोहायड्रेट खाल, जे पिठापासून तयार होतं, फास्ट फूड, जंक फूड, तर रक्तातली तुमच्या साखर ही प्रचंड वाढत असते आणि तुम्ही डायबिटीजग्रस्त होत असता. आता इथं त्या डायबिटीजमुळे काय डॅमेज होतं बघा. बघा किती कॉम्प्लिकेशन्स असतात डायबिटीजमध्ये. त्यांचे स्किनचे प्रॉब्लेम असतात. लक्षात आलं? तुमची किडनी डॅमेज व्हायचं कारण म्हणजे तुमच्या रक्तात वाढलेली साखर आणि मग त्याच्यात भरीतभर तुम्हाला जी औषधं दिली जातात, तर ह्या औषधांचे दुष्परिणाम असतात, की तर तुमचे 2 ऑर्गन प्रामुख्याने लवकर डॅमेज होतात. एक लिव्हर आणि एक तुमची किडनी. डोळे सुद्धा. डायबिटीजच्या लोकांना बघा डोळ्याचे प्रॉब्लेम का लवकर होतात किंवा किडनी रिलेटेड प्रॉब्लेम का होतात, तर डोळे आणि आपली किडनी त्याच्या ज्या ब्लड रक्तवाहिन्या ज्या आहेत, त्या अतिशय केसापेक्षा बारीक आहेत. लक्षात आलं? की आपले जे केस आहेत की नाही त्याच्यापेक्षा ते असतात आणि त्याच्यावरती तो परिणाम होतो. डोळे आणि किडनीच्या रक्तवाहिन्या ज्या केसापेक्षा असतात आणि म्हणून सगळ्या डायबिटीजच्या लोकांना तुमचे केस तुमचं किडनी आणि तुमचे डोळ्याचे प्रॉब्लेम वाढलेले असतात. लक्षात आलं? आणि म्हणून मग तुम्हाला त्या औषधांचे साइड इफेक्ट म्हटलं ना लिव्हर आणि किडनीवरती होत असतात आणि मग तुम्ही काय होतात त्या दलदलीत, चिखलात, राडीत आपण रुतत जातो की नाही तर ते तसं होतं. आता डायबिटीजचा सगळ्यात बघा तुम्ही मी थोडंसं तुम्हाला त्याचे दुष्परिणाम आहेत की नाही, तर किती अल्झायमर डायबिटीज प्रकार 3 म्हणतात. अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश. हे तुम्हाला वाढवून ठेवलेलं आहे लक्षात घ्या. तर म्हणून म्हणून तुम्ही नुसतं डायबिटीज म्हणजे रक्तातली साखर म्हणजे कंट्रोल वगैरे नाही आहे. तुम्हाला वाढवून ठेवलेलंच आहे. लक्षात आलं? तुमचं जसं वय वाढेल जसं, साठी बुद्धी नाटी म्हणतो की नाही आपण, साठी बुद्धी नाटी. मग जसं वय वाढेल तसं तुम्हाला हे अल्झायमर हा होणारच असतो आणि त्या अल्झायमरवरती काहीही औषध नाही. लक्षात राहत नाही, लक्षात घ्या तुम्हाला. कुठलीही गोष्ट काय केलेलं आहे आणि हे डायबिटीजच्या लोकांना हे जसं-जसं वय वाढेल की नाही, हे तसं वाढत जातं आणि त्या अल्झायमरवरती कोणत्याही प्रकारचं मेडिसिन कुठल्याही पॅथीमध्ये नाही आहे. तर मग आपल्याला कोणाकोणाला पाहिजे अल्झायमर, स्मृतिभ्रंश कोणाकोणाला पाहिजे? मग स्वतःची फॅमिलीमध्ये या आणि त्याच्यावरती काम करा. तर ते आहे. त्यानंतर तुम्हाला हे किडनी रिलेटेड प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलं. किडनी डॅमेज तर होतेच होते. हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम जे होतात की नाही, तर हे वाढलेल्या साखरेमुळे होत असतात. लक्षात आलं आपण काय करतो कोलेस्ट्रॉल कमी व्हायचं, त्याचं एक मोठं कारण आहे, तर तुमच्या रक्तात वाढलेली साखर. लक्षात आलं? तर त्या साखरेमुळे काय होतं, तुमचं एचडीएल कोलेस्ट्रॉल जे असतं की नाही, तर ते जे काम करायला पाहिजे, तर ते काम करत नाही. तुमचं एलडीएल कोलेस्ट्रॉल त्या ठिकाणी वाढतं आणि आम्ही इकडे काय करायला लागलोय, कोलेस्ट्रॉल कमी व्हायची गोळी घ्यायला लागलोय. तिथं काय रोल असतो तो तिकडे घ्यावा लागतो पण गरज असेल तर. पण आपल्याला रूट कॉजवर काय काम करायला पाहिजे, तुमच्या रक्तातली साखर वाढली नाही पाहिजे आणि ही रक्तातली वाढलेली साखर पुढे तुमचं लिव्हर डॅमेज करतं. लक्षात आलं काय? लिव्हर डॅमेज करत असतं आणि मग लिव्हर डॅमेज झाल्यामुळे तुमचं तिकडे काय होतं, की तुमचं ट्रायग्लिसराईड सुद्धा वाढतं. ती प्रोसेस आहे, लिव्हर थ्रू प्रोसेस आहे. तुमचं हे एलडीएल वाढतं वगैरे की नाही, तर ती. मग आपल्याला काम काय करायला पाहिजे, रक्तातली हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम सुद्धा आहेत ना, तर तिथं सुद्धा तुम्हाला रक्तात वाढलेली साखर तुमची कमी झाली पाहिजे किंवा काय. आता बघा तुम्हाला ह्याचं तुमचं इम्युनिटी कमी राहते. लक्षात आलं की तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी असण्याचं कारण रक्तात वाढलेली साखर. तिथं का सांगतं तर तुमच्या डब्ल्यूबीसी पांढऱ्या पेशी त्या जेवढ्या ॲक्टिव्हली काम करायला पाहिजेत, तर त्या पांढऱ्या पेशी तुमच्या ॲक्टिव्हली काम करू शकत नाहीत. तर का तर रक्तात वाढलेली साखर. लक्षात आलं? मग आणि मग तुम्हाला मग तुमचं लिव्हर डॅमेज करतं मी तुम्हाला सांगितलं. कॅन्सर बघा कॅन्सर होण्याचं मोठं हे रक्तात वाढलेली साखर. हे ही प्रोसेस आहे. मग लगेच डायबिटीजच्या लोकांना सगळ्यांनाच तुम्हाला कॅन्सर होतो का? तर नाही आहे. त्याला आणखीन बाकी बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याचं मेन कारण आहे की नाही, कॅन्सरच्या पेशी सुद्धा का वाढतात? तर त्या रक्तात त्यांना जर साखर कॅन्सरच्या पेशंटला जर काय पहिला पथ्य असेल, तर साखर वरनं जे आपण खातो की नाही गोड, तर ती सुद्धा त्याला तिथं बंद करावी लागते. कारण का त्या साखरेमुळं आपण जी चहामध्ये साखर घालतो, तर त्याच्यामुळे त्या मल्टिप्लाय होतात. कुठल्या? तुमच्या कॅन्सरच्या पेशी आणि म्हणून बघा डायबिटीजच्या लोकांना किंवा बाकी पण हे आरोग्य बिघडायचं कारण तर हे रक्तात वाढलेली तुमच्या साखर. तुमच्या हे तुम्हाला डिप्रेशनमध्ये असता किंवा अँक्झायटी अमुक-तमुक हे कितीतरी प्रॉब्लेम आहेत की नाही, हे तुमच्या वाढलेल्या साखरेमुळे होत असतात. हे कोलेस्ट्रॉल हे तुम्हाला मी सांगितलं. आणि मग ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो, तुमचं आरोग्य बिघडत असतं. आणि मी तुम्हाला एक औषधाचा साइड इफेक्ट सांगतो सांगतो. जे बेसिक ड्रग आहे. सगळे तुम्हाला सगळीकडे आहे की नाही मेटफॉर्मिन संपूर्ण जगामध्ये ते वापरलं जातं. बेसिक ड्रग आहे. मग कुणाला 250 एमजी असेल, 500 एमजी असेल, 1000 एमजी असेल. मग तुमच्या त्या गोळ्या बघा, त्या 3 गोळ्यामध्ये एक मेटफॉर्मिन औषध असतं. काही लोकांना नुसतं मेटफॉर्मिन
लक्षात आलं. ते 250, 500, 1000 mg मध्ये असतं. नुसत्या एका औषधाचा मी तुम्हाला साईड इफेक्ट सांगतो. का साईड इफेक्ट इथं आता तो माझा टॉपिक नाही आहे. तो आणि स्वतंत्र असतो की औषधांचे दुष्परिणाम. तर एका औषधाचं मी तुम्हाला सांगतो, हे मेटफॉर्मिन जे असतं की नाही, तर त्याचे किती तुम्हाला एका औषधाचा तुम्हाला बघा किती किती आपल्या प्रकारे मेटफॉर्मिनमुळे का नाही, आणि हे तुम्ही लाईफ लॉंग घेता. म्हणजे ज्यावेळी तुम्ही कायमस्वरूपी घेता की नाही, तर त्यावेळी त्याचे दुष्परिणाम होत असतात. मग आता कायमस्वरूपी घेता की नाही कायमस्वरूपी तुम्हाला ते औषध चालू असतं की नाही मेटफॉर्मिन, आणि मग त्याचं काय होतं, तर ते मेटफॉर्मिन जे असतं, तर ते काय त्याचा डोस कमी जास्त डॉक्टर तुम्हाला करत असतात. तुम्हाला मी सांगतोय 1 मिनिट. तर त्या मेटफॉर्मिनमुळे काय होतं, की तुमचं अनहेल्दी वेट लॉस होतं. अनहेल्दी वेट लॉस. लक्षात आलं? अनहेल्दी वेट लॉस आणि त्या लोकांना काय वाटतं स्लिम ट्रिम असतात. लक्षात आलं? तिथं तुमचं ॲनेमिक कंडिशन, तुमचं ॲनिमिया म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन कमी राहतं. कशामुळं? तुमच्या रक्तात वाढलेल्या साखरेमुळे काय होतं ते तुमचं ह्याच्यामुळे तुमच्या मेटफॉर्मिनच्या औषधामुळं त्याचा साइड इफेक्ट असतो. मग जेवढं तुमचं ॲनेमिक कंडिशन, तुमचा हिमोग्लोबिन जेवढा कमी असेल, तिथं काय होतं तुमचं ऑक्सिजन कॅरी केला जात नाही. ऊर्जा बघा डायबिटीसचे लोक कायम थकलेले असतात, दमलेले असतात. का? तर ॲनेमिक कंडिशन त्यांचा एचबी कमी राहतो, हिमोग्लोबिन कमी राहतं. हिमोग्लोबिन कॅरी करतो ऑक्सिजनला. ऊर्जा कशी तयार होणार? ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. लक्षात आलं? तुमचं कॅल्शियमचं तिथं रक्तात वाढलेली साखर असते. तर रक्तात वाढलेली साखर कॅल्शियम चोरते. मग जेवढं कॅल्शियम डिफिशियन्सी लक्षात घ्या, हे सगळं इंटरकनेक्टेड आहे तुम्हाला सांगतो. मग तुमचं तिथं काय होतं, तुमचं मसल्स वीक राहतात, तुमचे स्नायू आकुंचन प्रसरण होत नाही, तुमच्या झोपेवर परिणाम होतो. लक्षात आलं? तर हे तुमचं काय होतं, हे मेटफॉर्मिनमुळे काय होतं, तुमचं हे ॲब्सॉर्प्शन जे असतं न्यूट्रिशनचं, हे प्रामुख्याने मिनरल्स जे असतात की नाही, कॅल्शियम, झिंक किंवा हे बाकीचे मिनरल्स असतात, तर त्याचं ॲब्सॉर्प्शन बरोबर होत नाही. आणि मग ही व्हिटॅमिन एक तर तुम्ही आहारामधनं जेवढे व्हिटॅमिन्स, मिनरल्स पाहिजे तेवढं देत नसता, आणि मग ते सगळं कसं होतं, कॉम्प्लिकेटेड होत जातं, एकातनं एक गुंतत जातं, आणि मग तुम्हाला काय होतं, ते हे व्हिटॅमिन्स एक तर घेत नाही आधी, आणि काही जरी इकडनं तिकडनं गेलं असलं, तर त्या मेटफॉर्मिन औषधामुळे काय होतं, ते ॲब्सॉर्ब करायची जी प्रोसेस असते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स, का तर त्या औषधाचा दुष्परिणाम असतो, आणि तर ते तेवढ्या प्रमाणात ॲब्सॉर्ब होत नाहीत, आणि मग तुम्हाला बाकी कॉम्प्लिकेशन्स, कॅल्शियम कमी होणं, मग तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या घेत राहता, मग हिमोग्लोबिन कमी झालं, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी औषध घ्यावं लागतं. घ्यावं लागतं की नाही? घ्यावं लागतं. आपल्याला काय करायचं आहे, रोगाच्या मुळावर त्या ठिकाणी काम करणं आवश्यक असतं. लक्षात आलं? तर डायबिटीसच्या लोकांना बघा कायम, आणि कसं आपला शेवट जो होतो की नाही, आता माझं संपत आलं. आता शेवट